दादासाहेब, आबासाहेब खरंच जाणार? हो शिवबा, आपण त्यांना थांबूया ना. तसं करता येणार नाही. पण का? कारण शहाजहान बादशाहचा हुकूम येतो. म्हणून मुलूक सोडून जायचा? हो एवढा वाईट असतो तह? हो, म्हणजे तहात घडलेल्या गोष्टी पाळाव्या लागतात. नाही पाळल्या तर खंडणी द्यावी लागते किंवा बिमोड करून बंदी बनवतात. दादासाहेब, तुम्ही तरी काही करा. आता आपण एकच करायचं शिवबा, आपण आबासाहेबांची शक्ती बनायचं. हो, बनूया. पण त्याने काय होईल? त्यामुळे आबासाहेबांना आनंद मिळेल. त्यांना वाटेल की 2 बादशाह त्यांच्या खिलाफ गेल्या, पण 2 मुलं त्यांच्या सोबत आहेत म्हणून. चालेल. शिवबा, आपण सोबत असलो ना की आबासाहेबांची हिंमत अजून वाढेल. परंतु तुम्ही आऊंना सांगा की आबासाहेबांना जाऊ देऊ नका म्हणावं. आम्ही प्रयत्न करतो, परंतु कठीण आहे शिवबा. काय कठीण वाटतंय तुम्हास? या सर्व गोष्टींचा विचार करताना आमची मुलं आमच्या डोळ्यांसमोर येतात. त्यांची फरफट ऐकून घ्या. आपलं राहू देत, परंतु त्यांच्या पायास आहे का घर? आज इथं उद्या तिथं बालपण सगळं धावत पळत गेलं. नीटपणानं लक्षही देता आलं नाही. आता कुठं सगळं स्थिरस्थावर होतंय असं वाटत होतं, तर हे संकट पुढं आलं. त्याच्यासाठी आम्ही एक तोडगा काढलाय. तुमचा तोडगा आपल्या मुलांच्या हिताचा असावा. जिजा, हो तर आपली दोन्ही मुलं अगदी निष्पाप आहेत. आपल्या दोघांना थोडं तरी काही झालं तरी बावरून जातात. शिवबा तर अगदी हरणासारखे टवकारतात. तुम्ही नुसते दिसला तरी त्यांची दिवाळी दसरा. कल्पना आहे आम्हास त्याची. संभाजीराजेंचा स्वभाव आम्ही जाणतो, शिवबांचा स्वभावही जाणतो. शिवबा लहान असले तरी चौकस आहेत, स्वाभिमानी आहेत. ते तुमच्या जवळ राहतील. म्हणजे शिवबा तुमच्या सोबत इथं राहतील आणि संभाजीराजे आमच्या सोबत कर्नाटकी येतील. काय महाराज, काय बोलताय तुम्ही? राणीसाहेब, शिवबांना तुमच्या मायेच्या पदराची गरज आहे. आणि आमच्या संभाजीराजेंना नाही? आहे, परंतु ते आता मोठे झालेत. ते येतील आमच्या सोबत. महाराज, तुम्ही आपल्या लेकरांच्या वाटण्या करत आहात. वाटण्या नाही. वाटण्या नाही तर काय? वाटण्याच या. आदिलशहा मोगलांनी आपल्या मुलुखाच्या केल्या तशाच याही वाटण्या. हवं तर तसं समजा, परंतु त्यामागे आमची काही योजना आहे. महाराज, आता यापुढे आणखी कोणती योजना? तुम्ही सगळं करा, परंतु आमच्या लेकरांना एकमेकांपासून दूर लोटू नका हो. जिजा, आमचे राम लक्ष्मण ते, कृष्ण बलराम ते. महाराज, असा काही पेच आमच्या सामने उभा राहील असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. जी बाजीराव. नाही, आम्हाला वेगळाच शक येतोय. शक? कैसा शक? तिथं बिजापुरात आपल्या महाराजांना काही दगा फटका तर होणार नाही ना? नहीं नहीं बाजीराव. नाही, मुरारपंतांच्या रक्ताचे ओघळ अजून चुकलेले नाहीत. त्यासनी बी असाच दगा फटका झाला होता ना? नहीं नहीं, वो मामला अलग, ये मामला अलग. और यहाँ शाहजी महाराज फर्जंद बन के आने वाले हैं. शिवाय आम्ही आहोत सोबत. आइए पंत. बाजी काका अस्वस्थ दिसतायत. हाँ पंत, उनको संदेह हो रहा है.
बाजी काका, निर्धास्त राहा. महाराजांच्या सोबतीला खान साहेब आहेत. महाराजांची हिफाजत हा त्यांचा जिम्मा. पर त्यांनी कुरान शरीफवर हात ठेवून कसम खायला पाहिजे. जरूर जरूर, हम वो भी करेंगे, क्योंकि हमारा मन साफ है. बाजी काका, निर्धास्त असा महाराजांसमोर उभारेल असा एकही सरदार उभ्या हिंदुस्थानात नाही. आम्हाला ती चिंता नाही. आम्हाला चिंता आहे ती हा मुलूक सोडताना त्यांना होणाऱ्या यातनांची. महाराजांनी, राणीसाहेबांनी खूप सोसलंय या मुलखासाठी. आणि स्वतःसाठी, स्वतःच्या खुशीसाठी कधी बी जगली नाहीत दोघं. आज यो डाव मोडून उभारलेलं घर तर सोडून जाणं त्याला लय मोठं काळीच लागतंय. कुणाचं बी काम नाही ते. इसीलिए तो हम शाहजी महाराज की कदर करते हैं, दक्खन का सच्चा रक्षक. जी, महाराज आहेतच दख्खनचा सच्चा रक्षक. परंतु ते स्वतःच्या घराचं रक्षण नाही करू शकले. तलवार चालवून उपयोग नाही. आता दिमाग चालवण्याची गरज आहे. शेवटचा प्रयत्न. नाही राणीसाहेब, मग आम्ही मोडून पडू. आज हा जो रुबाब आहे, दरारा आहे, तो उरणार नाही. म्हणूनच आम्ही ठरवलंय, यापुढे आपण एकत्र राहायचं नाही. निदान काही दिवस तरी आम्ही एकटेच संभाजीराजेंना घेऊन कर्नाटकात जाऊ. विजापूर दरबारात रुजू हो. तुम्ही काही दिवस इथंच थांबा आणि मग वातावरण पाहून पुणे जहागिरीत जा. आणि तिथं जाऊन काय करायचं? मगाशी सांगितलं तेच. स्वतंत्र दौलत उभी करायची. शिवबांना घेऊन? होय, शिवबांना घेऊन. शिवबांना उद्याचा राजा बनवण्याची जिम्मेदारी तुमची. आणि नुसता राजा नाही तर प्रजाहितदक्ष राजा बनवण्याची जिम्मेदारी तुमची. बोला, स्वीकाराल हे आव्हान? कराल हे वज्रवत कठीण काम? आपल्या दोघांची इच्छा कराल पूर्ण? आपल्या दोघांची इच्छा कराल पूर्ण? महाराज, राणीसाहेब, आम्हास हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. आम्हास खडा जवाब हवाय राणीसाहेब. आपलं आणि आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तुम्ही तयार आहात? हो. शाबास जिजा, आम्हास खात्री होतीच. आम्हास अभिमान आहे तुमचा. खरं ते हे आव्हान दुर्लभ, खूप कठीण, परंतु तुम्हीच ते पेलू शकता. झंझावाती तुफानास तुम्ही पदराच्या गाठीत बांधू शकता. वणव्याच्या आगीच्या लोळास नजरेच्या जरबेत बांधू शकता. आम्हास खात्री होतीच. जिजा, खरं तर तुमचा आणि आमचा विचार एक झाला. म्हणूनच आम्ही बादशाही खिल्लती फेकून दिल्या आणि स्वतंत्र दौलतीसाठी लढू लागलो. एवढी संकट आली, परंतु आम्ही आपला असा विचार कधी केला नाही. आमचं राज्य, आमची माणसं आणि राजाही आमचाच. हो महाराज, खरं आहे तुमचं. तुमची ही अविश्रांत धावपळ बघूनच तर आमचा जीव तुटतोय. आणि एवढं करून काय? तर अपमान, हद्दपारी, हे सगळं घर सोडून, आपला मुलूक सोडून
रडलात? हे आमचं शेवटचं रडणं. यानंतर आमचे डोळे ओलावणार नाहीत की आमच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब दिसणार नाही कोणाला. हे बघा, पुसले डोळे. तुम्ही दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडू. हे आमचं तुम्हास वचन. जिजाबाई, पुणे इंदापूर जहागिरी आपण सांभाळावी. ही जहागीर सांभाळताना माणसं उभी करावी, माणसं जपावी. शिवबांना हे सगळं बघू द्यावं. आम्ही कर्नाटकी मुलुकगिरी करतो, संभाजी राजेंना तयार करतो, कर्नाटकातील प्रजेला विश्वासात घेतो. पूर्वी एकाच ठिकाणी राहून आपण एक स्वतंत्र दौलत उभी करणार होतो. आता मात्र दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहून दोन वेगळ्या स्वतंत्र दौलती उभ्या करायच्या. आम्ही या न त्या रूपानं आपणास अप्रत्यक्ष खजिना पाठवत राहू. प्रथम 12 खेडे बोधावे, मग 12 नेर उभं करावं, माणसं पारखून घ्यावी. आम्ही बादशाहांशी लढताना तोकडे पडलो, कारण मराठी माणूसच आमच्या मागं उभा नव्हता. म्हणून आधी मराठी माणसांना जागृत करावं, त्यांना स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून द्यावं आणि योग्य वेळी शिवबांना स्वातंत्र्याचा हुंकार देण्यास सांगावं. जरूर महाराज, तुमच्या मनातील विचार आम्ही सत्यात उतरवू. हा आमचा एकट्याचा विचार नाही, यात तुमचाही विचार आहे. जिजा, दूरचा मुलूक, धामधुमीचा काळ, रणांगण रोजच. यात जर आमचं काही बरं वाईट झालं तर संभाजी राजे आहेत, त्यांना घेऊन पुढचा विचार चालवा. त्यानंतर शिवबा आहेत. परंतु यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला वैयक्तिक संसार संपला. आम्ही, मी, माझं यास तिलांजली द्यावी. समजलं महाराज. आता आमची एकच इच्छा, आमच्या हातचं जेवण करूनच आपण जावं. माझी तर अक्कलच बंद झाली. होय, माझी बी तीच गत झाली आहे. पुढचा काय आदेश ती बी कळना झाले. महाराजांचा घोडा धुवून धावून घेतला, नाल लावली, खरारा बी केला. पर गोदा, गोदा तू मुतपाकखान्यात चल. जी, पर हेतली कामं. गोदा तू चल, स्वयंपाकाची तयारी सुरू कर. चुली पेटव, डाळी घे आणि शिजायला घाल. भय, पर जिजा का होई? गोदा, महाराजांसाठी आज खास बेत करायचा आहे. आमच्या हातचा गोड घास खाऊनच निघतील. संभाजीराजांना आवडतात त्या सगळ्या चटण्या करा. त्यांच्यासाठी चिंच टाकून करतो ती तुरडाईची आमटी करू. शिवबांना गवल्या आवडतात. इथली नागलीची भाकरी, वळीच्या वड्या, सगळ्या चीज वस्तू घ्या. जी, आणि काय काय करायचं आहे? 12 प्रकारचे पदार्थ आम्ही स्वतः तयार करून बापलेकांच्या पंक्तीला वाढणार आहोत. स्वतः. गोमाजी काका, जरा लाकूड फाट्याचं बघा आणि अळूची पानं मिळवा. जी. गोदा,
तुझी जक्कनची लगबग बघितलीस का? वय मला तर काय बी कळना. मी आलेच. जिले सुबानी, आपकी खिदमत में आगरा के 200 हलवाइयों ने शाही मिठाई बनाई है, बालूशाही वगैरह। वाह वाह वाह, खुशबू से ही पता चलता है इसका जायका। बहुत खूब। जिले सुबानी, मिठाई चखने से पहले आपके चेहरे पर इतनी खुशी झलक रही है, आपका नूर कुछ और ही नजर आ रहा है। सही फरमाया इरादत खान, आज हम खुश हैं, बहुत खुश हैं। और ये खुशी कोई आम नहीं, ऊपर वाले का रहम है। जी इरादत खान, निजाम शाही खत्म। शाहजी भोसले जो अर्श पर था उसे फर्श पर गिरा दिया हमने। खुद को राजा कहलवाता था, काफिर। उसे चुटकियों में मसल कर रख दिया हमने। इरादत खान, हमें दक्कन तक 2 बार कूच करनी पड़ी। कितना वक्त जाया हुआ, कितना खर्चा हो गया, लेकिन आज सब वसूल। शाहजी की शमशेर को बिना जंग के ही तोड़ दिया हमने। हुजूर आला, आपकी सियासी चालें और तेज दिमाग का नतीजा ही है। यकीनन हम हमारी खुशी का पूरी आवाम के साथ जश्न मनाना चाहते हैं। सारे शहर में बेशकीमती लजीज मेवों से भरी मिठाइयां बांटी जाएं। जो हुक्म हुजूर आला। सारे शहर को सजाओ, रोशन करो, आवाम से कहो कि खाओ पियो ऐश करो, नाचो जश्न मनाओ। तुम्हारे बादशाह ने राजा बनने का सपना देखने वाले काफिर को धूल चटा के रख दी है। अब पूरे हिंदुस्तान का सिर्फ एक राजा है, एक बादशाह है, शाहजहां। खरंच आवडलं? छानच बेत जमलाय. पोळी तर चविष्ट. आणि शेक आमटी तर उत्तमच आहे. शोभा, जेवत का नाही आहात? आबासाहेब, तुम्ही विसरलात. तुम्ही आम्हाला पहिला घास भरवला नाही. हो, विसरलोच की आम्ही. पण शोभा, आता तुम्ही मोठे झालात. आबासाहेब, आम्ही मोठे झालोय, परंतु एवढेही मोठे नाही झालो. तुमच्या हातचा एक तरी घास खाण्या एवढे लहान आहोत आम्ही. असं म्हणता? बर, या. करा सुरुवात. शिवबा, काय झालं? अहो, शिवबांच्या मिशीने घास खाल्ला. काय झालंय राणी साहेब? नाही, काही नाही. हो, एवढं हसलो आम्ही की डोळ्यातून पाणी आलं. पण शिवबा कसे दिसत होते ना.
काय शुभा, अजून एक घास भरू का? नको नको आबासाहेब, आम्ही आता मोठे झालोय. पुन्हा असा योग कधी येईल का, की येणारच नाही? आई जगदंबेलाच ठाऊक.